या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आजच्या तरुण तरुणींना आपली कुलदेवता माहिती नसते किंवा काही कुटुंब असे आहेत ज्यांना कुलदैवत माहिती नसतं, तर त्यांनी ती माहिती कशी करून घ्यावी? देवघरामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मान जो असतो तो आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचा. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी म्हणजे सगळ्यांचीच, ज्यांची माहिती नाही त्यांची भवानी, परंतु शास्त्र तसं नाही सांगत. जर कधी आपल्याला आपल्यावरती वाटत असेल की कुलदेवतेचा कोप किंवा तिची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नसेल, कुलदेवतेची ओटी घेऊन जात असताना दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरी आलं पाहिजे. लग्नानंतर महिलांचा मोठा प्रश्न येतो की कोणत्या कुलदेवतेला पूजलं पाहिजे. तर माहेरची कुलदेवता वेगळी आणि सासरची कुलदेवता वेगळी असेल. कुलदेवता आपल्या इच्छा पूर्ण करतात का? कुलदैवत असेल, जसं खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, तर कुलदेवतेला अनेक जण नवसही बोलतात. तर तो नवस कसा बोलायचा? नमस्कार, लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांचं मी शैला मनपूर्वक स्वागत करते. आजच्या विषयाची सुरुवात करताना मला माझा एक अगदी वैयक्तिक आणि नवल वाटणारा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो की काही काळापूर्वीपर्यंत मला माझं कुलदैवत सुद्धा कोणतं आहे हे अजिबात माहिती नव्हतं. मनात नेहमी एक हुरहुर असायची, पण म्हणतात ना, आपण देवाला शोधत नाही तर वेळ आल्यावर कुलदैवतच आपल्याला त्याच्याकडे ओढून घेतं. एका दिवशी योगायोगानं मला कुलदेवतांच्या टाकावर एक व्हिडिओ रिसर्च आणि तो व्हिडिओ तयार करण्याची संधी मिळाली. त्या निमित्तानं माझी तुळजाभवानीच्या एका अत्यंत भाविक कुटुंबाशी ओळख झाली आणि त्या घरात अगदी तुळजापुरासारखंच वातावरण होतं. देवीची सकाळच्या पूजेपासून ते रात्रीच्या निद्रासेवेपर्यंत सर्व विधी अगदी भक्तिभावाने ते केले जायचे आणि तिथली ती ऊर्जा पाहून माझं मन नकळत तुळजाभवानीकडे ओढलं गेलं. मी तिथे गेले आणि ती ऊर्जा सुद्धा अनुभवली. आणि चमत्कार म्हणजे काही दिवसांनीच जेव्हा मी माझ्या आईला हे सर्व सांगितलं तेव्हा आईने गुरुजींकडून माहिती काढली होती आणि तिने मला सांगितलं की अगं, तुळजाभवानीच तर आपली कुलदेवी आहे. आणि याच्या काहीच दिवसात आश्चर्य म्हणजे मला अचानक माझ्या मैत्रिणीसोबत तुळजापूरला जाऊन प्रत्यक्ष आई भवानीच्या चरणी माथा टेकण्याची संधीही आपोआप मिळाली. सांगायचं तात्पर्य इतकंच की आपलं कुलदैवत आपल्याला शोधत नक्की येतं, फक्त ती हाक आपल्याला ओळखता आली पाहिजे. पण आज आपल्या तरुण पिढीतील अनेक जण याच द्विधा मनस्थितीत आहेत की आपलं कुलदैवत नेमकं कोणतं, देवघरातल्या त्या तांबड्या चांदीच्या टाकाची पूजा नेमकी कशी करावी आणि जर वर्षानुवर्ष ही पूजा बंद असेल तर ती पुन्हा कशी सुरू करावी. आज या सर्व प्रश्नांची शास्त्राधारित उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत धार्मिक विषयाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक मयुरेश विस्पुते गुरुजी. गुरुजींचा छोटासा परिचय सांगते. श्री पितांबरा बंगलामुखी शक्तिपीठम अहिल्यानगरचे पीठाधीश श्री मयुरेश गुरुजी विस्पुते आहेत, जे 12 वर्षापासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि त्याच्यासोबत तंत्रशास्त्र आणि आपल्या सनातन हिंदू धर्माच्या सगळ्या शास्त्राचे ते अभ्यासक आहे. एकंदरीतच गूढ अभ्यासक आहे. खूप खूप स्वागत आहे गुरुजी तुमचं आमच्या लोकमत भक्ती या चॅनलमध्ये. धन्यवाद. जय श्री कृष्णा. खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर आपण कुलदेवता या विषयावर आपण बोलणार आहोत. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे, आपले 3 देवता असतात, कुलदेवता, इष्टदेवता आणि ग्रामदेवता. यांमध्ये काय फरक आहे आणि कुलदेवता किती महत्वाची आहे याविषयी काय सांगाल? आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पहिल्यापासूनच मातृसत्ता आणि पितृसत्ता प्रामुख्याने सांगितलेली आहे. आपला धर्म सांगतो की सगळ्यात अगोदर मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग नंतर आचार्य देवो भव. जेव्हा आपला ज्या कुळामध्ये जन्म होतो त्या कुळाची एक आई असते, एक शक्ती असते जी संपूर्ण कुळाला, कुळ म्हणजे समूह, जे आपलं वर्ण असेल, आपले जो काही समाज असेल, याला प्रोटेक्ट करणारी एक शक्ती, ती म्हणजे कुलदेवता. नंतरचा जो शब्द येतो तो आहे ग्रामदेवता. ग्रामदेवता म्हणजे काय, विशिष्ट गावामध्ये विशिष्ट समूह राहत असतो आणि त्या समूहाचं, त्या गावाचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे फक्त एकाच वर्णाच्या लोकांना नाही किंवा एकाच समूहाच्या लोकांना नाही, तर त्या संपूर्ण गावाला संरक्षण करण्यासाठी जी देवता असते तीच म्हणजे ग्रामदेवता. म्हणून कुलदेवता आणि ग्रामदेवता, कुळ म्हणजे कुळाला रक्षण करणारी आणि ग्राम म्हणजे त्या गावाला रक्षण करणारी देवता, म्हणजे कुलदेवता आणि ग्रामदेवता. हो. आणि इष्टदेवता काय?
इष्टदेवता म्हणजे प्रत्येक माणसाचे वेगवेगळे व्हायब्रेशन्स असतात. एक आपली श्रद्धा जास्त महत्वाची असते एखाद्या देवतेविषयी. कोणाचे दत्त महाराज असतात, म्हणजे त्या देवतेशी त्यांचं असलेलं कनेक्शन खूप जवळचं असतं. जीवनामध्ये ज्या ज्या काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या देवतेंचं ते नाव घेतात आणि तिथून त्यांच्यासाठी ते सगळं काही इष्ट म्हणजे चांगलंच होतं. म्हणून अशी देवता की ज्याच्यातून आपलं चांगलंच होणार, जिच्याशी आपलं हृदयाशी संबंध खूप जवळचा आहे, ती देवता म्हणजे इष्ट देवता. ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. म्हणून इष्टदेवता, कुळदेवता आणि ग्रामदेवता. कुळ म्हणजे त्या समूहाला संरक्षण करणारी देवता झाली, सोबत गावाला संरक्षण करणारी झाली, सोबत एक व्यक्तिगत माझं पर्सनल लाईफला पण कोणीतरी प्रोटेक्ट करणारी शक्ती हवी, तीच म्हणजे इष्टदेवता. पण ही ओळखायची कशी नेमकी? कधी कधी काय होतं, राशीनुसार तुमची इष्टदेवता ओळखा, बरोबर, असेही बरेच व्हिडिओ आपण पाहिलेत. बरोबर, तर याविषयी काय सांगाल? नक्कीच. ज्योतिषशास्त्र आपल्याला पंचम स्थानामध्ये असलेले ग्रह हे आपल्याला आपली इष्टदेवता सांगतच असतात. परंतु मी असं सांगेल की ज्या लोकांना ज्योतिष माहिती नाहीये, पण आपल्या आयुष्यातले असे काही अनुभव असतात की विशिष्ट देवतेकडे गेलं की आपल्या इच्छा पूर्ण होतात. की काही लोकांना वाटतं की माझं त्या मोरियाशी कनेक्शन आहे, गणपतीशी कनेक्शन असतं. सो हे आपल्या आपल्या तत्वानुसार डिपेंड आहे. राशी जरी तुम्हाला माहिती नसतील किंवा इष्टदेवता जरी माहिती नसतील, तरी आपलं कोणत्या देवतेशी ते नातेसंबंध कनेक्ट होतात याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण कुळदेवतेचं तसं नाहीये. कुळदेवता ही आपण आपल्या मनाने चॉईस करू शकत नाही. दोन गोष्टी अशा आहेत की त्या आपण आपल्या मर्जीने करू शकत नाही. पहिले म्हणजे आपला जन्म, दुसरा म्हणजे मृत्यू. हे आपल्या हातात नाहीये. मग जन्म कुठं व्हावा हे कोण ठरवतं? विशिष्ट समाजामध्ये आपला जन्म व्हावा, विशिष्ट आई वडिलांच्या पोटी आपला जन्म व्हावा, हे कोणती तरी शक्ती डिफाईन करते, जे आपल्या हातात नाही. मग हीच शक्ती म्हणजेच आपली कुळदेवी आहे. मग ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या समाजामध्ये परंपरानुगत जे लोक असतात त्यांना आपल्या भाषेमध्ये कुलगुरू म्हणतात. सर्वसामान्य भाषेमध्ये भाट म्हणतात. भाट म्हणजे काय की आपल्या समाजामध्ये कोणाचं कसं वर्गीकरण केलं आहे, कोण कुठे राहतोय त्याचा एक लेखाजोखा ठेवणारा समाज. आता जसं डाटा एंट्री आली, पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीचे वह्या पुस्तकं यामध्ये जे काही लिखाण करत होते तेच म्हणजे कुलगुरू. आणि हेच कुलगुरू सांगतात की आपलं वंशानुगत आपली कुलदेवता कोण आहे. म्हणून इष्टदेवता हे आपल्या पर्सनल चॉईस वरती डिपेंड आहे, बट कुलदेवता याची चॉईस कुलगुरूच करतात. त्यांना भाट म्हणतात, कर्नाटकामध्ये त्याला हेळवी लोक म्हणतात. तेच आपली कुलदेवता हे सांगत असतात. बरं, पण आजच्या तरुण तरुणींना आपली कुलदेवता माहिती नसते किंवा काही कुटुंब असे आहेत ज्यांना कुलदेवत माहिती नसतं, तर त्यांनी ती माहिती कशी करून घ्यावी आणि जसं आपल्या कुलदेवतेचा शोध घ्यायचा झाला तर त्याची सुरुवात नेमकी कशी करावी? प्रत्येकाला असं वाटतं की हे माझ्याकडनं होणार नाही, मी शोधू शकत नाही, परंतु तसं नाहीये. जर कधी आपण शोध घेतला तर आपल्याला त्याचा शोध लागू शकतो. सगळ्यात अगोदर ह्या ठिकाणी शोध घेण्यासाठी मी आता एवढी पद्धती पुढे आलेल्या आहेत की आता सगळं टेक्निकल बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. वेगवेगळे कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअप, फेसबुक, वेगवेगळ्या समाजाचा ग्रुप असतो. तर प्रत्येकाने आपापल्या समाजाच्या ग्रुपची माहिती घ्यावी आणि त्या ठिकाणी जे तिथले जे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे आपले भाट लोक, जे आपले कुलगुरू लोक आहेत त्यांचा संपर्क मिळवावा. आणि ते आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ते लोक आज आहेत. फक्त एवढं की आपल्याला त्याचा प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा शोध घ्यावा लागतो आणि त्याचा शोध लागतो. सोपं एवढं सांगेल की आपल्याला जर कधी आपली कुलदेवता माहिती नसेल तर त्यांनी त्या कुलदेवतेला मनोमन प्रार्थना करावी. शेवटी योगायोग घडवून आणणारी ती योगमाया आहे. ती काहीतरी योग असा घडवून आणेल की त्या ठिकाणी तुम्हाला ते नेचरच तुम्हाला त्याचं उत्तर देतं. बरं, मग यासाठी काही छोटासा उपाय असेल तर तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता? नक्कीच. आपल्या सनातन धर्मामध्ये शक्तीपूजा अत्यंत महत्वाची मानली जाते. शक्तीपूजकामध्ये दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये शेवटी मूर्ती रहस्य नावाचं एक स्तोत्र दिलेलं आहे. तर ज्यांना असं वाटत असेल की आपली कुलदेवी आम्हाला कळत नाहीये, त्यांनी रोज नित्य नियमाने आपल्या देवपूजेच्या ठिकाणी दिवा लावून मूर्ती रहस्य सकाळी 3 वेळेला किंवा रात्रीला 3 वेळेला पाठ करावा आणि आईसाहेबांची प्रार्थना करावी. तुम्ही त्या शक्तीपर्यंत बरोबर पोहोचणार. हा छोटासा उपाय आपण नक्की करू शकतो. खूप सुंदर. आणि आता जसं आपण लग्नामध्ये गोत्र, कुळ हे सर्व जुळवत असतो, तर गोत्र, कुळ आणि कुलदैवत यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?
खूप सुंदर प्रश्न आहे आणि यावरती चिंतन करताना मी इतकं सांगेल की पूर्वीचे जे आपले समाज होता, जी समाज रचना होती, त्यांनी इतकं छान पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे की हे वर्गीकरण याच्यासाठी केलंय की आनुवंशिकता एकमेकांमध्ये येऊ नये. बर. कुळ म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ एखाद्यांचं नाव असतं, जसं पाटील आडनाव असतं, पण पाटील हे आडनाव नाही आहे, तर ही त्यांना दिलेली पदवी आहे, पद आहे. मग पाटील नावांचं वेगवेगळे कुळ पण असू शकतात. कुणाचं घोडके, कुणाचं घाडगे, कुणाचं भांबरे, वेगवेगळं कुळ असतं. मग हे कुळ याच्यासाठी असतं की तुम्हाला स्वकुळातल्या मुलीसोबत किंवा मुलासोबत विवाह झाला नाही पाहिजे, कारण की रक्ताने ते एकच आनुवंशिकता रोग त्याच्यामध्ये येऊ शकतो. यासाठी ते डिफाईन करण्यासाठी काही साईन लँग्वेज वापरली, तीच म्हणजे कुळ, की ह्या कुळांनी या सगळ्या व्यक्तींशी असा असा व्यवहार केला गेला पाहिजे, इथलीच मुलगी आपण केली पाहिजे, याच्यासाठी हे कुळ दिले. गोत्र म्हणजे काय, गोत्र म्हणजे ते आपलं डीएनए सॅम्पल की ज्याच्याशी आपलं कनेक्टिव्हिटी जास्त आहे. आज जर का तुम्ही जापान पाहिलं, चायना पाहिलं, की हे डीएनए वरती रिसर्च चालले आहे, आज तर खूप जास्त त्याच्यावरती अनुसंधान चाललंय. तर आपल्या ऋषी परंपरेमध्ये तेच सांगितलं की जे डीएनएचं मेन आपलं सॅम्पल कोण असेल तर ते आपले ऋषी आहे. म्हणून हे गोत्र याच्यासाठी आहे की सगोत्री विवाह, म्हणजे ज्यांच्यामध्ये सेम डीएनए असतील त्याच्याशी विवाह केला तर मग अडचण येऊ शकते. आज मेडिकल सायन्स पण त्याला सांगतं, जर कधी मामांच्या मुलीशी लग्न करायचं असेल तर आता बऱ्याच डॉक्टरांनी वेगवेगळी लस शोधून काढली. तुम्हाला नाते अगदी जवळचं नातेसंबंधामध्ये जर कधी विवाह झाला तर अपंग मुलं जन्माला येतात, त्याला सायन्स प्रूव्ह आहे. म्हणून त्याला वेगवेगळी लसीकरण दिलं जातं. सेम अशा घटना पूर्वी होऊ नये म्हणून गोत्र ही संरचना आपल्याला दिली. बरं. म्हणून गोत्र हे विवाहाच्या वेळी पाहण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये रुजू झाली. ओके. तर आता कुलदेवतेचा विषय सुरू आहे. अनेक घरांमध्ये पूजा घरात आपण कुलदेवतांचे टाक बघतो. तर हे टाक नेमकी कसे असावेत आणि देवघरात ठेवताना काय काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला? देवघरामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मान जो असतो तो आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचा. मी अगोदरच सांगितलं की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आपला धर्म आई रूपामध्येच त्यात जगदंबेला म्हणतो. आपला जन्मच प्रथम आईपासून झालेला आहे, म्हणून ह्या कुळाची सुरुवात पण त्या शक्तीपासून झाली आहे. म्हणून देवघरामध्ये सगळ्यात अगोदर प्रथम स्थान कुणाला दिलं गेलं पाहिजे तर ते फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवतेला, आपल्या कुळदेवतेला. बघा, शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, हेच आपलं युनिव्हर्स तेच सांगतं. स्त्री आणि पुरुषाशिवाय आपलं विश्व नाही. म्हणून अशा ह्या शक्तीला रिप्रेझेंट करणारे म्हणजेच आपलं कुलदैवत आणि कुलदेवी. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या देवस्थानामध्ये, आपल्या देवघरामध्ये सर्वात पहिल्या पायरीवरती कोण असावं तर आपले कुलदैवत असावं, कुलदेवी असावी. आणि मग नंतर गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी आणि नंतर शिवलिंग, हे प्रधान आपल्या कुळामध्ये देवघरामध्ये असले पाहिजे. आणि केव्हाही कुळदेवी आणि कुळदैवताचा टाक असला पाहिजे. मुख्य जो संस्कृत शब्द आहे तो आहे टंक. टंक म्हणजे पत्र्यावरती कोरलेली आकृती. बरोबर. तर केव्हाही कुलदेवतेची मूर्तीपेक्षा टाक असणं बंधनकारक आहे. म्हणून टाक ही केव्हाही चांदीच्या पत्र्यावरती आणि ती भरीव असावी. त्याच्यामध्ये लाख भरून परंपरा अशी आहे, तांब्याची किंवा पितळाची, त्याला पाट करून व्यवस्थित त्याला स्टँड करून देवीला स्थान दिलं गेलं पाहिजे. हे आपल्या शास्त्रानुसार निहित केलेलं आहे. वरतून सनातन हिंदू धर्मामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सांगितलेली आहे. प्रत्येक घरामध्ये पंचायतन असणं हे बंधनकारक आहे. पंचायतन म्हणजे काय की नर्मदेचं बाणलिंग, शाळीग्रामातला शाळीग्राम, गणपती शिला, देवी शिला, सूर्यशिला, या 5 देवतांच्या स्वरूपाला पंचायतन पूजन सांगितलेलं आहे. म्हणजे 5 नदीचे दगड किंवा आपण त्याला गोटा, मुख्य म्हणून त्याला गोटा म्हटलं नाही पाहिजे, ते शक्ती रूपातच आहे, प्रतिष्ठितच आहे. हे प्रत्येक घरामध्ये असलं पाहिजे. वरतून आपल्या समाजामध्ये असं झालंय की शाळीग्रामाला स्त्रियांनी स्पर्श करू नये हा एक छोटासा नियम आहे. पण त्या नियमाची पार्श्वभूमी पण आपल्या धर्मशास्त्राने दिली. जे विष्णू भक्त नाहीये अशा स्त्रीने स्पर्श करू नये, पण विष्णू भक्ती हा शब्दच लोकांनी काढून टाकला आणि स्त्रियाच तिथे मेन्शन केलं. त्यामुळे आपण याच्यापासून दूर गेलो. म्हणून प्रत्येक आपल्या धर्मातील व्यक्तीने आपल्या घरामध्ये शालिग्राम असावा, बाणलिंग असावा आणि पंचायतन प्रॉपर असावं आणि आपलं कुलदैवत
आणि कुलदेवीचा टाक मुख्यत्व करून असावं. मग नंतर जी तुमची इष्टदेवता असेल, दत्त महाराज असतील, मग तो विषय वेगळा. बरं, म्हणजे या सर्वांची पूजा स्त्रिया करू शकतात? कोणीही करू शकता. मी नियम सांगितला ना तुम्हाला, की ज्याच्या हृदयामध्ये नारायणाप्रती आस्था आहे त्या स्त्रीने शालिग्रामाचं पूजन करू शकतात आणि दक्षिण भारतामध्ये तशी मान्यता देखील आहे, त्यामुळे करू शकतात. बरं, आता देवघरामध्ये वर्षानुवर्ष टाक ठेवलेले असतात, कधी ते झिजतात किंवा ते बदलायचे असते, तर जुन्या टाकांचं विसर्जन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? आता यामध्ये वेगवेगळे मतमतांतर आहे, पण हे आपल्या रूढी परंपरागत ज्या काही गोष्टी आहेत त्याला म्हणतात की देव वाढवणं ही एक प्रक्रिया सांगितली जाते. म्हणजे एखादी मूर्ती किंवा देवाचा टाक जर कधी खंडित झाला असेल तर ते तुम्हाला सोनाराकडे द्यावी लागते. विधिवत त्यांना दूध भाताचा दही भाताचा नैवेद्य दाखवून त्यांना प्रार्थना करून नंतर ते सोनाराकडे द्यावं लागतं. आणि जितकी ती चांदीची टाक आहे त्याला थोडीशी 2 ग्रॅम 5 ग्रॅम चांदी वाढवून मग नवीन प्रतिमा बनवून घ्यायची असते. त्याला असं वेगळं काही अशी वेगळी काही परंपरा असं काही नाही. उदाहरणार्थ नवरात्र जवळ आली आहे, नवरात्रा वेळेत तुम्ही करू शकता. तुमचा खंडोबा असेल तर चंपाषष्ठीच्या दरम्यान अगोदर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. किंबहुना जर कधी तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये लग्न होत असेल, विवाह कार्य होत असेल, तेव्हा पण तुम्ही देव वाढवणं ही प्रक्रिया करू शकता. त्याला विशेष असं करण्याची गरज नाही. ओके. आणि ज्यांना नवीन टाक बनवायचे आहेत आणि घरात आणायचे असतील तर त्यांनी प्रतिष्ठा कशी करायची? टाकेला असं विशिष्ट असं विधान दिलेलं नाही आहे. शेवटी ते पत्र आहे. म्हणून केव्हाही तुम्ही कोणत्याही शुभवारी, जसं आता श्रावण महिना आला, आता नवरात्र येतील, चैत्र नवरात्र असतील, अश्विन नवरात्र इत्यादी जे काही शुभ तिथी, गुढीपाडवा झालं, असं चांगल्या मुहूर्तावरती आपल्या ओळखीच्या सोनाराकडनं चांदीची टाक बनवून घ्यावी. जिथून तुमची श्रद्धा आहे तिथून ते बनवून घ्यावं. व्यवस्थित प्रारूप असलं पाहिजे. आपली जी कुळदेवी आहे सगळ्यात अगोदर तर एक मुख्य करून केलं गेलं पाहिजे की हीच आपली कुलदेवी आहे का. बऱ्याच वेळा काय होतं महाराष्ट्रामध्ये की पूर्वी मुख्य ठिकाणावरती जाणं होत नव्हतं, मग त्या स्थानाचे उपपीठ झाले. कारण की पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती. उदाहरणार्थ मला जर कधी तुळजापुरामध्ये जायचं आहे तर मी इतक्या इमिजिएटली जाऊ शकत नव्हतो. तर मग त्या देवीचा आणलेला विशिष्ट मूर्ती, विशिष्ट बाणा एका छोट्याशा गावामध्ये स्थापित केला जायचा. मग तिला कोणी तू काही म्हटलं, कोणी वेगळ्या देवी रूपाने भजलं. पण अगोदर तुमची जी कोणी देवी असेल ती मुख्य पीठ तिचं शोधून तिचं मूर्ती कशी आहे ते व्यवस्थित डिझाईन करून तुम्ही आज 3D डिझाईन्स वेगवेगळ्या अवेलेबल आहेत ते व्यवस्थित तुम्ही बनवून घेतली पाहिजे. आणि मुख्य स्थानावरती ती जेव्हाही तुम्ही दर्शनासाठी जाणार त्यावेळेला ती टाक सोबत घेऊन जायची. त्याला विधी सांगितलेली देव भेट. जी पण आपली समजा खंडोबा असेल, तुमची कुलदेवी असेल, तर त्या मुख्य ठिकाणाशी त्या देवीशी ते टच करून ते गुरुजी देतात. त्याला म्हणतात देव भेट. तर हे एवढं जरी केलं तरी तुमच्या घरामध्ये देवीचं सानिध्य हे शेवट वर्ष असतं. जसं काही घरांमध्ये चांदीच्या टाकांविषयी तर तुम्ही सांगितलंच, तर मूर्त्या असतात चांदीच्या आणि काही फोटोज वगैरे असतात, तर भंगलेले तर बांधून ठेवतात, पण चांदीच्या मूर्ती असेल तर पूजा झाली की त्या कबडमध्ये ठेवतात. मग यामुळे घरावर काही परिणाम होऊ शकतो का? जर कधी तुमची चांदीची प्रतिमा ही व्यवस्थित असेल, खंडित झालेली नसेल तर चालू शकतं. पण धर्मशास्त्र सांगतं की जेव्हा देवतेची प्रतिष्ठापना झाली तेव्हा त्याची नित्यपूजा होणं बंधनकारक आहे. त्यामुळे असं कबडमध्ये इत्यादी ठेवण्यापेक्षा नित्यपूजा कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. सिक्युरिटीचा विषय असेल, उदाहरणार्थ हिऱ्याचा गणपती असेल, सोन्याची मूर्ती असेल, तर ते आपण त्यामध्ये काही करू शकत नाही. पण सर्वसामान्य लोक जे काही प्रतिमा घडवतात त्याची नित्यपूजा हे बंधनकारक आहे, ते झालंच पाहिजे. आणि ज्या काही खंडित मूर्ती असतात त्यांचा पूजनेचा अधिकार आपल्या धर्माने दिलेला नाही आहे. खंडित मूर्ती का? कारण की सनातन हिंदू धर्म हा मूर्तीपूजक नाही, मूर्तीमध्ये असलेल्या चैतन्याची आपण पूजा करतो. जर कधी मूर्ती खंडित झाली तर आपल्याला तिचं योग्य पद्धतीने तिची पूजा अर्चना करून योग्य ठिकाणी, पाण्याचं प्रदूषण होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तिला विसर्जित नक्की करावं. बरं, आता शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम आहे तर अडचण असतेच. तर आदर्श देवघर कसं असावं, ते कोणत्या दिशेला असावं, आणि अनेक जण आपल्या देवघरामध्ये पितरांचे फोटो वगैरे ठेवतात, तर ते पूजणं कितपत योग्य आहे?
जर कधी आपण अशा युगामध्ये आहोत की तिथे जागा भेटणं हा खूप मोठा विषय झालेला आहे, हो. पण तरी पण मी सांगतो की देवघर हे आपलं स्वतःच्या विश्वाचं प्रतिरूप आहे. त्यामुळे पूजा करताना एक तर आपलं तोंड पूर्वेला असावं किंवा उत्तरेला तोंड असावं. म्हणजे देवाचं तोंड पश्चिमेला जाईल आणि उत्तरेला आपलं तोंड असेल तर देवाचं तोंड दक्षिणेकडे जाईल. देवाच्या तोंडाकडे महत्व नाहीये, बरं. कारण की देव तर सर्व ठिकाणी आहे. हो. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो परमेश्वर आहे. पण आपलं मुख कोणाकडे आहे, कोणत्या दिशेला आहे, त्यानुसार आपल्याला फल भेटतं. वास्तुशास्त्र सांगतं की जर कधी तुम्ही पूर्वेला तोंड करून पूजा केली तर तुम्हाला ज्ञानाची वृद्धी होते. उदाहरणार्थ CA असतील, बँकेमध्ये काम करणारे लोक असतील, शिक्षक प्रवर्ग असेल, प्राध्यापक असतील किंवा असे टेक्निकल काम करणं की जिथे ज्या ठिकाणी बुद्धी जास्त लावावी लागते, मी त्यांना रिकमेंड करेल की त्यांनी अशा वेळेला पूर्वेला तोंड करून नक्की त्यांनी साधना केली पाहिजे, रोजची पूजा अर्चना केली पाहिजे. ज्या लोकांचे व्यवसाय आहेत, व्यापार आहेत, व्यापार वृद्धी होण्याची इच्छा असेल, त्यांनी नक्की उत्तरेला तोंड करून आपली नित्य पूजा पाठ ही केली गेली पाहिजे. देवघरामध्ये मी अगोदर सांगितलं की जास्त खूप मोठं आवाढव्य नसावं, आपल्याकडून आणि आपल्या पुढच्या पिढीला पण ते सोयीस्कर पडावं इतकं सोपं साधं आपलं विधान असावं. कुलदैवत, कुलदेवी, गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग आणि पंचायतन, घंटा आणि शंख आणि दिवा, एवढंच आपल्या घरामध्ये केव्हाही असणं खूप गरजेचं आहे. हा, तुमची श्रद्धा साईबाबांवरती, स्वामी समर्थांवरती, दत्त महाराजांवरती, श्रीपाद शिवलभ इत्यादी जे कोणी गुरु सद्गुरू असतील त्यांच्यावरती असेल तर त्यांच्या छोट्याशा चांदीच्या पादुका असाव्या मूर्तींपेक्षा, कारण की ती श्रद्धा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पण असेल असं नाहीये. म्हणून केव्हाही गुरुच्या चरणांची पूजा गरजेची आहे. म्हणून आयडियल एवढंच आपलं देवघर असावं. बऱ्याच वेळा मला असं वाटलं की आयुष्यामध्ये असे लोकांचे प्रसंग पाहिले की हे काम होणार नाही, पण जेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने आपली नित्य उपासना सुरू केली, पूर्वेला तोंड करून साधना सुरू केली किंवा उत्तरेला तोंड करून नित्य जे काही स्तोत्र मंत्राचा पाठ केला, तर नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडताना दिसलेला आहे. बरं, पण आता आपण देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवतो, बरेच जण दर्शनाला जातात, देवदर्शनावरून आलं की काही ना काही तिथनं फोटो आणतात, मूर्ती आणतात आणि ते तसंच जमा होत राहतं देवघरामध्ये. तर मग आता तुम्ही सांगितलं की कमी ठेवायला पाहिजेत, मग देवदर्शनाला गेलं तर तिथून आठवण म्हणून नेमकी कोणती गोष्ट आणायला पाहिजे? मी सगळ्यात अगोदर सांगेल की देवदर्शनाला गेलात तर समाज उपयोगी आणि आपल्या घराला जे उपयोगी आहे अशा गोष्टी आणाव्या. आपण काय करतो, समाजाचा उपयोग बघत नाही. काही कालांतराने जे काही शोपीस आहे ते आपण किंवा देवाच्या जे काही प्रतिमा आहे ते कोणत्याही झाडाखाली ठेवून देणार, ते विटंबना होते. तर असं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यत्व करून मी एवढंच सांगेल की प्रसाद म्हणून तुम्ही ड्रायफ्रुट्स तिथून आणा, जो घरामध्ये तुम्हाला व्यवस्थित होईल. एखादी पुस्तक आणा, आज ज्ञानाची खूप गरज आहे. जे सोयीस्कर पडेल, जे तुम्ही वाचू शकाल तो प्रसाद म्हणून घेऊन या, ना की मूर्ती, कारण की ऑलरेडी आपल्या घरामध्ये इतके आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही NGO आहेत की त्या देवांच्या प्रतिमा त्यांना तुम्ही डोनेट करता, ते व्यवस्थित पद्धतीने त्याला रिसायकल करून चांगलं काम करत आहेत. तर अशा ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी नक्की त्यांच्यापर्यंत डोनेट केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला समाजाला पण त्याचा उपयोग होईल. खूप सुंदर, खूप सुंदर मार्गदर्शन आहे. आता आपण देवघरामध्ये रोज पूजा करतो, पण कुलदेवतेला वर्षातून एकदाच जायचं आहे, तर मग ते जाणं तितकंच महत्वाचं आहे का? आणि कुलदेवतेचं दर्शन घेताना आपण कोणत्या गोष्टी किंवा ओटी भरणं वगैरे आहे, तर त्या प्रथा विधी कशा कराव्यात? आपल्या धर्मामध्ये जी ही गोष्टी सांगितली जाते त्याच्यामध्ये खूप वैज्ञानिक आणि सामाजिक अर्थ दडलेला असतो. कुलदेवतेला वर्षातून एकदा नक्कीच जावं, पण आपल्याकडे काय झालं आहे की फक्त वर्षातून एकदा जायचं म्हणजे आमचा कुलधर्म झाला, एवढाच अर्थ आपल्या धर्माला अपेक्षित नाहीये. आपला धर्म सांगतो की ज्याही वेळेला तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवतेला जायचंच आहे, सोबत विशिष्ट कुळाची विशिष्ट तिथी दिलेली आहे. त्या तिथीला त्या वारी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरी कुलदेवतेचं करायचं आहे. आणि हे ते आपले जे काही भाट असतात, जे कुलगुरू असतात, जे हिळवी लोक असतात, ते विशिष्ट तारीख सांगतात की चैत्र अष्टमीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये करावं लागेल, आश्विन अष्टमीला तुमच्या घरामध्ये करावे लागेल. कोणाकडे बघतात तुम्ही की आमच्याकडे रक्षाबंधनच्या दिवशी देवीची पूजा असते. सो जे काही तुमच्या तिथीगत तुमच्या कुळानुसार तिथी दिलेल्या आहे
त्या दिवशी तुमच्या घरामध्ये ते विधान झालं पाहिजे. जेव्हाही तुम्ही कुलदेवतेला जाणार तर कुलदेवतेला दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरी आलं पाहिजे. ओटी भरताना केव्हाही मी आपल्या संपूर्ण फॉलोवर्स सगळ्यांना एक विनंती करेल की कुलदेवतेची ओटी घेऊन जात असताना सर्व साहित्य एक चांगली गरीब स्त्री वापरू शकेल असा एवढं साहित्य तुम्ही घेऊन जावं. 100 साहित्य घेऊन जायच्या मध्ये आणि त्याच्यातलं एकही कामात येणार नाही असं काही उपयोगाचं नाही. साडी, सोडी, टिकली, बांगडी, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, फणी, कंगवा, आरसा आदी जे सौभाग्य अलंकार आहे ज्याच्यातून एखाद्या स्त्रीला आपण देऊ शकतो, खेळणा, पाळणा इत्यादी वस्तू व्यवस्थित ओटी करून तुम्ही आईसाहेबांच्या चरणी अर्पण करावं. कुलदैवत असेल जसं खंडोबा असेल, ज्योतिबा असेल तर तिथे देवाचं जे काही वस्त्र असेल, नारळ असेल, मिठाई असेल. पण आजकाल भेसळ सगळ्या चालल्या आहेत तर मी सांगेल की स्वतःच्या हाताने काहीतरी आपल्या हाताने घरी बनवा जे 2-3 दिवस टिकेल आणि ते प्रसाद म्हणून तिथे घेऊन जा. केव्हाही चांगलं ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ओटी भरल्यानंतर घरीच डायरेक्ट आलं पाहिजे, कोणाच्या घरी किंवा अन्य तीर्थक्षेत्रावरती जाऊ नये. अगोदर जायचं असेल तर जाऊन या, पण कुलदेवता झाल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर 1 किंवा 5 कुमारिका किंवा सुहासिनी दोघेही एक जरी तुम्ही जेवू घातलं तरी आई साहेब कोणाच्या मुखातून करेल. हेतू एवढाच आहे की अन्नदान आवश्यक आहे, ते जरूर करावं. बरं, आता कुलदेवतेला जेव्हा जातात तर वस्तू जसं ओटी भरण्यास संबंधित तुम्ही सांगितलंच, तर ओटी ही आपल्या घरून न्यायची की आपण तिथे गेल्यावर दुकानातून वगैरे? माझं एकच म्हणणं असेल की बघा ती आपली आई आहे. आपण आईसाठी जाताना स्वतःच्या गावातून स्वतःच्या हौसीने चांगली वस्तू नक्की घेऊन जावी. तिथून घेण्यापेक्षा तिथे ज्या वस्तू अवेलेबल आहे जसं नारळ, फळं, खडीसाखर जे आपण सोबत कॅरी नाही करू शकत, फळं, फुलं 2-3 दिवसामध्ये ते खराब होऊ शकतात. त्यामुळे जे तिथे अवेलेबल आहे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. पण साडी, एखादी चांगलं वस्त्र जे काही तुम्ही घेत असाल कुलदैवत किंवा कुलदेवींना. माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की आपल्या घरातली वस्तू हवी आहे, म्हणजे जर आपण विकत जरी घेत असलो तरी ते आधी आपल्या घरी आणायचं आणि नंतर मग देवाजवळ घेऊन जावं. ते केव्हाही म्हणजे योग्यच राहील. आणि आपण त्या श्रद्धेने की मी माझ्या आईसाठी घेऊन जातोय हा भाव आपल्या मनात आला पाहिजे. तो तिथे एक व्यवहार होतो, जायचं, घ्यायचं आणि हे करून यायचं. पण भावाशिवाय भगवंत कसा प्राप्त होणार, म्हणून ते नक्की करू शकतो. बरं, आता अनेक जणांचं कुलदैवत त्यांना माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी वर्षानुवर्ष पूजा बंद असते आणि नंतर मग त्यांना काही प्रचिती येत असतात किंवा काही परिणाम त्यांना दिसत असतात आणि नंतर ते सुरुवात करतात. तर अशी बंद झालेली पूजा सुरुवात करायची असेल कुलदेवतेची तर ती कशी करावी? उत्तम प्रश्न आणि ज्वलंत प्रश्न. जर कधी आपल्याला आपल्यावरती वाटत असेल की कुलदेवतेचा कोप किंवा तिची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नसेल तर आपल्याला आपली कुलदेवता सगळ्यात अगोदर माहिती करणं खूप गरजेची आहे. आणि जेव्हा तुम्हाला कुलदेवता माहिती होते त्यावेळेला तुम्हाला योग्य मुहूर्तावरती फक्त गर्दीचे वार सोडून, कारण की तीर्थक्षेत्र म्हटलं की मंगळवार, शुक्रवार गर्दी स्वाभाविक आहे. शनिवार, रविवार ते कोणता तरी एक ऑड दिवस घेऊन शांततेत आईसाहेबांचं दर्शन घ्यावं, तिथे आईसाहेबांची क्षमा प्रार्थना करावी आणि मग आपण वापस घरी येऊन सुवासनी जेवू वगैरे घालाव्या. हे केल्याने आपल्याला कुलदेवतेची कृपा प्राप्त होते. वरतून मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की विशिष्ट समाजाची एकच कुलदेवी आपण ग्राह्य पकडतो. उदाहरणार्थ कोणी 96 कुळी मराठा असतील की 96 कुळी मराठा आहे म्हणजे तुमची कुलदेवी तुळजाभवानी आणि खंडोबा, अगदी सोपी टॅगलाईन लावून देतो. पण जेव्हा तुम्ही ह्या कुळाचा अभ्यास करता तेव्हा समजतं की नाही, अरे जाधवांची तर योगेश्वरी आहे किंवा जे दुसरे गायकवाड आहे त्यांची महाकालिका आहे, जे पवार आहे त्यांची सुद्धा गडकालिका आहे, ते पण तर 96 कुळी पण त्यांची कुलदेवता वेगळी. म्हणून असं सरसकट एकच गणित सगळ्यांना न लावता सगळ्यात अगोदर आपण योग्य जे कुलगुरू आहे त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी की आपलं कुळ काय आहे, आपलं गोत्र काय आहे, आपलं देवक काय आहे आणि खरीच आपली कुलदेवता ती आहे का. बरेच लोक अजून हा संदर्भ सांगतात की महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी म्हणजे सगळ्यांचीच, ज्यांची माहिती नाही त्यांची भवानी, परंतु शास्त्र तसं नाही सांगत. शास्त्र सांगतं की तुम्ही आता
उदाहरणार्थ वेगवेगळे घराणे हे मध्य प्रदेश मधून आलेत, कोणी कुठून आलं, हे जसा समाज विस्तार झाला, बरोबर. पूर्वीचं राज्य थोडी फक्त राज्यापुरतं थोडी मर्यादित होतं, समाज विस्तार झाला, मग वेगवेगळ्या राज्यातून आपण आलो, तिथल्या परंपरा आणि महाराष्ट्रातल्या परंपरा आपण अडॅप्ट केल्या. त्यामुळे आपलं मूळ काय आहे, मूळ आणि कुळ हे एकच आहे. म्हणून आपलं मूळ शोधावं, आपली कुलदेवता शोधावी आणि त्यानुसार आपला आचार ठेवावा, आपला कुलाचार ठेवावा, मग आपल्याला त्याचा रिझल्ट व्यवस्थित भेटतं. महाराष्ट्रामध्ये मला सांगावं वाटेल की मोरे आडनाव आहे 96 कुळ मराठामध्ये. मोरे या लोकांची मुख्य कुलदेवता ही काश्मीरमध्ये आहे. तिचं नाव आहे क्षीर भवानी. आता मध्यंतरी खूप मोठा तिथे उत्सव झाला. तो काश्मीरमध्ये ती देवीचं स्थान आहे आणि त्याला बरेच संदर्भ सापडलेले आहेत, पण आपल्या लोकांना त्याची माहितीच नाही. म्हणून अगोदर आपलं कुळ कुठे आहे, आपलं राजघराणं कुठे आहे याचा योग्य तो विस्तार समजून मग आपली कुलदेवता मान्य करावी. बरं. पण आता जसा लग्नानंतर महिलांचा मोठा प्रश्न येतो की कोणत्या कुलदेवतेला पूजलं पाहिजे. तर माहेरची कुलदेवता वेगळी आणि सासरची कुलदेवता वेगळी असेल, तर मग तिने कोणत्या कुलदेवतेची पूजा करावी? खूप सुंदर प्रश्न. पण तुम्ही जेव्हा विवाह एखाद्या स्त्रीचा होतो, त्या स्त्रीने त्या कुळामध्ये, त्या स्त्रीला पण शब्द काय आहे, कुलवधू. हो. ती त्या कुळाची वधू झाली, म्हणून तिने एक कुळ सोडून दुसऱ्या कुळामध्ये तिचं पदार्पण झालं. म्हणून जेव्हा विवाहानंतर आपल्या सासरचाच कुळधर्म, कुलाचार हा त्या स्त्रीने पाळावा. यामध्ये बरेच वेळा काय होतं की काहीतरी अशा काही रिझन्स येतात की त्या ठिकाणी स्त्रीला वेगळं व्हावं लागतं, घटस्फोट होतात, काहीतरी कारण घडतात की ज्याच्याकडून ते त्या नात्यामध्ये राहू शकत नाही, पण आडनाव तेच लावलेलं असतं. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही आपल्या माहेरची पण कुलदेवता करा, पण जे तुम्हाला कधी संतती झालेली असेल, पुत्र संतती असेल, ज्याच्यातून ज्या वंशातून तो तुम्हाला आपत्य प्राप्त झालं असेल, त्या आपत्यासाठी तर तुम्ही त्या कुळातलीच कुलदेवता करणं केव्हाही गरजेचं आहे, बंधनकारक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांना आजार पण येतं. आता डेंग्यूची साथ असते, मुलांना लहानपणी झटके येतात, ताप डोक्यामध्ये जातो, म्हणजे असे इश्यू क्रिएट होतात. तर अशा वेळी मातुल घराण्यातील देवतेची साधना सांगितलेली आहे. मातुल म्हणजे आईची जी कुलदेवी आहे, आईने आपल्या कुलदेवतेची सुद्धा सोबत प्रार्थना करावी, तेव्हा बाळाला जीवनदान प्राप्त होतं, असे सुद्धा संदर्भ आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी आवर्जून गरजेच्या आहेत, पण प्रथम प्राधान्य आपल्या ज्या कुळात विवाह झाला ती कुलदेवता मुख्य आहे. अनेक वेळा असं होतं की काही लोक देवाला मानतच नाही, तरी त्यांचं खूप चांगलं होतं, आणि जे लोक पूजा किंवा पूजापाठ करत असतात सतत, कुलदेवतेला ज्या काही विधी आहेत परंपरानुसार त्या सगळं पाळतात, तरी कुलदेवतेचा कधी कधी कोप होतो असंही बोललं जातं. तर या गोष्टी कशा घडतात? बघा, मी याच्यावरती इतकं सांगू शकेल की आपल्या धर्मशास्त्राने सुद्धा, अगदी गीतेचं जरी आपण पाहिलं, सगळं अध्ययन केलं, आपल्या धर्माने कधीही तर्क विसंगतता नाही सांगितली आहे. तुम्ही जेही काम करा, असातला अर्थ नाही की तुम्ही देवदेव करावं आणि तर्क सोडून तुम्ही आपले निर्णय द्यावे, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं नाहीये. तुम्ही बघा की पूर्वी वादविवाद व्हायचे, शास्त्रार्थ व्हायचे, बुद्धीची योग्य चाचपता करायचे, कोण किती श्रेष्ठ आहे. तसं मला असं वाटतं की धर्म आपल्याला पहिल्यापासून काय शिकवत आलंय की श्रद्धा ठेवा, पण ती श्रद्धा कशी असो तिथे डोकं लावायचं नाही, पूर्ण करायचं. परंतु माझं म्हणणं आहे की आज समाजाला अशा श्रद्धेची गरज नाही. श्रद्धेसोबत खूप चांगल्या मोठ्या डॉक्टरांचा शब्द आहे की श्रद्धा ही डोळस असावी. जेव्हा ती डोळस नसते तेव्हा ती अंधश्रद्धा होते, आणि श्रद्धा ही नेहमी अंधच असते. म्हणून डोळस श्रद्धा ठेवावी, तर्क विसंगतता ठेवावी, माझे डिसिजन योग्य पद्धतीने राहतील, त्यासाठी मी काय तर्क संगत गोष्टी करू शकतो, हे जर कधी आपण करू शकला तर विज्ञान आणि धर्म आपल्याला मदत करतात. काही गोष्टी वेळा अशा घटना घडतात की आम्ही सगळं काही चांगलं करत आहोत पण आमच्यासोबत वाईटच होत आहे, याचा अर्थ कुठेतरी आपलं कुठेतरी चुकतंय. तर त्या चुकीच्यासाठी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यावं, सल्ला घ्यावा आणि मग आपलं पुढे जावं, एवढं मात्र नक्की. बरं, आता आपला कुलदेवतेचाच विषय आहे, तर तुमच्या मते कुलदेवता आपल्या इच्छा पूर्ण करतात का? हो, माझं व्यक्तिगत एकच म्हणणं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व रस्ते बंद झालेत की तुम्ही फक्त त्या तुमच्या कुलदेवीला आठवा. ती तुमच्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा नक्की प्रदान करते, देते.
आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कुलदेवतेमध्ये लपलेलं आहे. मी तुम्हाला कधी म्हणणार पण नाही तुम्ही कोणाकडे जा, ज्योतिषाकडे जा, हात बघा, पाय बघा, पत्रिका बघा, काही बघू नका. पण हा, तुमचा कुलधर्म कुलाचार नक्की बघा. तुमच्या कुलदेवतेला तुम्ही प्रार्थना करा. तर तुम्ही असं काही घडेल की तुम्ही त्या देवाला मानायला सुरुवात कराल, एवढं मात्र नक्की. नक्कीच. तर कुलदेवतेला अनेक जण नवसही बोलतात. तर तो नवस कसा बोलायचा, तो पूर्ण कसा करायचा, आणि नवस बोलताना किंवा तो फेडताना काही चुका होतात, तर त्या कशा टाळल्या पाहिजे? सुंदर प्रश्न विचारला. आणि आपलं मानवीय मन असं आहे ना की एखादी गोष्ट होण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर नवस बोलतो. आपली महाराष्ट्रीयन पद्धतच इतकी भोळी भाबडी आपली जनता आहे. परंतु मी सांगेल की कुठेही सरसकट नवस बोलणे टाळावे. कारण की आपण त्या भावनेच्या आवेगामध्ये त्या शब्द देऊन देतो. ज्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली त्याला तुमच्या पावशर पेढ्याने तो देव काही खुश होणारातला नाही आहे. त्याला नवसाचा त्याच्यातला काही भाग नाहीये. बट इथे विषय येतो कमिटमेंटचा. शक्तीशी तुम्ही लॉयल असाल तर ती शक्ती तुमच्याशी लॉयल राहील. म्हणून कमिटमेंट करताना योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी आपण ती विसरणार नाही याची काळजी घ्यावी. आणि शक्यतो नवस बोलणे टाळावे. आणि जेही यापूर्वी काही नवस बोललेले असतील त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी की कशा पद्धतीने आपण ते पूर्ण करू शकतो, काय करू शकतो. जर कधी विस्मृती झालीच असेल तर मग मी छोटासा उपाय सगळ्यांना देतो की कोणकोणते नवस केलेत आपल्याला माहिती नाही. आणि काही लोक इथपर्यंत मला सांगतात की अहो नवस तर आम्ही केले पण आमचे पूर्ण तर झाले पाहिजे. नवसासोबत नवस करूनच सगळ्या गोष्टी होतात अशातला नाही. नवसासोबत कर्म, ठीक आहे. दैवाला कर्माची साथ आणि कर्माला देवाची साथ खूप गरजेची असते. म्हणून सरसकट कुठेही नवस करणं टाळावे. आपल्या कर्तृत्वावरती, कर्मावरती, बुद्धीवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने कार्य करावं. आणि जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की आमचे नवस पूर्ण झालेत पण आम्हाला आठवत नाही, तर मी हा प्रश्न एका नर्मदा किनारे साधना करणाऱ्या एका संतांना विचारला होता की बरेच लोक या सगळ्या गोष्टी करतात, नवस विसरून जातात, तर काय करावं. त्यावरती मला त्या संतांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं की जर कधी तुम्हाला असं माहिती असेल की आपल्याला काहीच कल्पना नाहीये नवस कोणते असेल, तर कोणतीही नदी, गंगा असेल, नर्मदा असेल, पवित्र नदी, नर्मदा तर केव्हाही श्रेष्ठ, तर एक छोटस आपलं पितळाचं किंवा काश्याचं किंवा तांब्याचं छोटीशी ताटली घेऊन त्यामध्ये जे काही ड्रायफ्रुट्स असतील, थोडासा भात असेल किंवा जे जलचर जे आहेत जे खाऊ शकतील असं खाद्य त्याच्यामध्ये ठेवून योग्य पद्धतीने त्याने दक्षिणा किंवा काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये ठेवून मनोमन त्या नदीला प्रार्थना करावी, गंगा मातेला, नर्मदा मातेला प्रार्थना करावी की आमच्याकडून जे काही नवस बोलले गेलेले असतील त्याची परतफेड म्हणून आम्ही हे नदीला अर्पण करतो. ठीक आहे. की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरः सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. जसं सर्व नद्या मिळून सागराला भेटतात तसं नदीमध्ये जेही अर्पण करणार ते सागराला म्हणजे त्या नारायणालाच भेटणार आहे. तसं त्या नदीमध्ये, चांगल्या नदीमध्ये प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन त्या नदीमध्ये ते वस्तू जर कधी तुम्ही अर्पण केली आणि त्या प्रार्थना केली की आमचे जे काही नवस अपूर्ण असतील त्याचं परतफेड म्हणून आम्ही एवढं देतो, पण यापुढे आम्ही कोणतेही नवस बोलणार नाही किंवा जे बोलू ते लक्षात ठेवू, अशी प्रार्थना करून जर तुम्ही नदीला ते अर्पण केलं तर आपण त्या ऋणातून मुक्त होतो. हे मला संतांकडून माहिती पडलं. त्यामुळे हा प्रयोग करायला हरकत काही नाहीये. नक्कीच करतीलही. आणि तुम्हाला काही अनुभव आले तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मग कुलदेवता आपली इच्छा पूर्ण करेल असा एखादा छोटासा मंत्र असेल तर प्रेक्षकांना नक्कीच देऊ शकता. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा महामंत्राची साधना जो कोणी करतो त्याला कोणतीही शक्ती असेल, मग ती आर्थिक असेल, ती तुमच्या आरोग्याची शक्ती असेल, ही भगवती तुम्हाला नक्की प्रदान करते. नित्य नियमाने भगवतीचं मूर्तिरहस्याची वाचलं पाहिजे. रोज दुर्गा अष्टोत्तर शतनामावली वाचलं पाहिजे. एवढी साधना केली तर मला असं वाटतं की भगवती ही तुमची संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. तर खूप सुंदर आणि खूप उत्तम मार्गदर्शन दिलेलं आहे तुम्ही, आणि खूप सोप्या भाषेमध्ये प्रेक्षकांना समजेल अशा पद्धतीने सुद्धा समजून सांगितलंय. तर नक्कीच प्रेक्षकांना हा पॉडकास्ट आवडेल. आणि त्यानंतर तुमच्याही काही प्रश्नांची उत्तरं द्यायची राहून गेली असतील, तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा, आणि त्यासाठी त्या संबंधित वेगळा व्हिडिओ किंवा वेगळा पॉडकास्ट तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि इतक्या सुंदर आणि उत्तम मार्गदर्शनासाठी गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
जय श्री कृष्ण.